आज करवीर मतदारसंघातला प्रत्येक गोरगरीब कुटुंबातल्या घरातला सर्वसामान्य माणूस आज आमदार झाला. मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पैशाची भाषा होती, जी मगरुरीची भाषा होती, कुणाला तर धमकवतो आणि अशाची जी भाषा करत होते, या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि हा साहेबांना या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी जनतेचा मिळालेला आहे. म्हणजे तर हेचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना मी खरं म्हणजे ते श्रेय देतो. त्यांच्यामुळे या ठिकाणी झालं आणि सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या ठिकाणी साहेबांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या उमेदवारांना मिळाला. याला कडकून मारायचा प्रयत्न केला इलेक्शनच्या आदल्या दिवशी. माझ्या मुलग्याला या ठिकाणी सडोली गावातल्या लोकांनी रात्री अडवून त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. गाडीत उतरल्यानंतर पळपुटे असे की पळून गेलीत. आज मी त्यांना सांगतोय, हात लावून दाखवा, अशा दहशतवाद केला तर छोटा नाही. माझ्या मुलग्याला कव्हर करून 200 लोकांनी अडवून मारहाण करायचा या ठिकाणी प्रयत्न करणार होते. सुवित पाटील सडोलीचा आमचा वाघ तिथं होता. मी शांततेनं काढले. इतक्या खालच्या तराला गेले, एवढ्या खालच्या तर्क्याला वाईट आमच्यावर टीका केली, घरातल्यांच्यावर टीका केली, मुलांच्यावर टीका केली, माझ्या पुतण्यांच्यावर टीका केली. आम्ही संयम ठेवला होता. मी आज सांगतो, दादागिरीची भाषा आमच्यावर करू नका. हे असलं दहशतवाद पसरायचं बंद करू नका. तुम्हाला आत्मपरीक्षण करा निकालावरनं.